नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या ज्येष्ठ नागरिकांना एक चिंता सतवते, ती घटत्या बँक व्याजदरांची. मात्र कुठलंही टेन्शन घेऊ नका किंवा सगळं काही संपलंय असं देखील मानू नका. याचं कारण आम्ही काही खास ऑप्शन्स गुंतवणुकीचे तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, तुमचं स्वागत. आणि आपण ते ऑप्शन्स तर दाखवणारच आहोत, पण बँकांच्या व्याजदरांची आताची काय स्थिती आहे ती आपण एक आधी आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि मग पुढे जाऊया. आपण तो एक चार्ट बघूया ज्याच्यामध्ये बँकांचे व्याजदर, सिम्बॉलिक बँका आपण घेतलेल्या आहेत, काही निवडक बँका आपण, ज्याच्यामध्ये ॲक्सिस बँक असेल, बंधन बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, DCB बँक, HDFC, ICICI आणि त्याचे इंटरेस्ट रेट आणि सिनियर सिटीजन्ससाठीचे रेट असा तो तक्ता आहे. आणि तो काय सांगतोय हे आम्ही तुमच्या समोर ठेवलेला आहे. नाईक सर, याच्यावर एक छोटीशी कमेंट. ऍक्च्युली काय झालं अश्विन, की गेले वर्षभर महागाईचा दर कमी होत होता सातत्याने आणि कुठेतरी बँकांचे दर मात्र कमी होत नव्हते आणि अचानक ते बँकांचे दर पूर्णतः ट्रान्सलेट होताना आपल्याला दिसलेत. आणि गेल्या फेब्रुवारीपासून जे बँकांचे दर, ह्या फेब्रुवारीपासून बँकांचे दर खूपच मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे आणि जेव्हा आता रिन्युअल्स येत आहेत सिनियर सिटीजन्सचे, तर ते पूर्वीचे जे 9% व्याजदर होते ते आता सडनली 7% येते. त्यामुळे ते गणित कुठेतरी कोलमडताना त्यांना दिसतंय आणि त्यामुळे कुठेतरी थोडंसं का होईना चिंतेचं वातावरण मी गुंतवणूकदारांमध्ये बघतोय सिनियर सिटीजन्समध्ये. आणि मग ते दुसरे काही ऑप्शन्स शोधायला बघता आहेत. सो ही एक थोडीशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या 6 महिन्यामध्ये. खरंय. आणि या अनुषंगाने मग तुम्हाला कदाचित थोडंसं टेन्शन येणं साहजिक आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही घेऊन आलेलो आहोत आणखी नवे ऑप्शन्स किंवा जे ऑप्शन्स आहेत पण जे कदाचित विचारात घेतले जात नाही असं आपण म्हणूया. तर त्याच्या संदर्भातला पहिला ऑप्शन नेमका कुठला आहे तो आता आपण बघूया. बॅलन्स फंड, ज्याच्यामध्ये काळजीपूर्वक वापर करणं त्याचं गरजेचं आहे. 70% गुंतवणूक शेअर्समध्ये असते, डिव्हिडंड टॅक्स फ्री पण गॅरंटेड नसतो आणि रकमेच्या 25% म्हणजे तुमच्याकडे जी अमाऊंट आहे त्याच्या 25% गुंतवणूक करायला हरकत नाही. सर, आता काय होतंय ना की गुंतवणूकदार बँकांमध्ये जात आहेत किंवा ओव्हरऑल आता बॅलन्स फंडांचा ऑप्शन हा फार मोठ्या प्रमाणावर उदयाला येताना दिसतोय आणि तिकडे मंथली डिव्हिडंड ऑप्शन्स देखील तयार झालेले आहेत. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसं इकडे म्हटलं की बॅलन्स फंड म्हणजे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये होता, जे 100% फिक्स्ड इन्कम अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं. तिथनं तुम्ही 70% रक्कम ही शेअर बाजारात असलेल्या एखाद्या साधनामध्ये गुंतवत आहात बॅलन्स फंडमध्ये. आणि बऱ्याचशा बॅलन्स फंडचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे की महिन्याला त्यांनी डिव्हिडंड देत आले आहेत. पण असं सरसकट 12% डिव्हिडंड येईलच याची शाश्वती नसते. कधी कधी डिव्हिडंड स्किप देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्या अपेक्षा ज्या आहेत, ज्या म्हणजे हे 12% सरसकट मिळतील असं न ठेवता थोडी तयारी ठेवली पाहिजे की ह्यामधला डिव्हिडंड कधी कधी स्किप देखील होऊ शकतो. मार्केटच्या चढउतारांप्रमाणे ह्याची व्हॅल्यू देखील चेंज होत राहते. तर हे लक्षात घेऊन बॅलन्स फंड्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खरंय. बॅलन्स फंडचा हा एक ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन नेमका कोणता आहे तो आता आपण बघूया. डेट फंड, 3 वर्षांपर्यंत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, 3 वर्षांनंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि 3 वर्षांनी सिस्टमॅटिक विड्रॉल शक्य होतं. त्याच्यावर अधिक म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल पहिल्या वर्षापासून पण असतं, पण जसं आपण या स्लाइडमध्ये बघतो की 3 वर्षापर्यंत जर तुम्ही डेट फंडमध्ये काय होतं की डेट फंडमध्ये गुंतवणूक केली जाते परत बँक फिक्स्ड डिपॉझिट किंवा कॉर्पोरेट डिपॉझिट्समध्ये. आणि मग त्यातनं मग तुम्हाला जो येणाऱ्या काही 3 वर्षाचा व्याजदर जो आहे किंवा परतावा जो आहे तो 7 ते 8% आसपास येताना आपण बघितलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये. पण ह्याच्यामध्ये शेअर बाजारातली चढउताराला काही तसा हे नसतं, काय म्हणतात ना, संबंध नसतो. त्यामुळे हा एक पर्याय देखील गुंतवणूकदार सिनियर सिटीजन्स बघू शकतात. मात्र ह्याच्यात कसं असतं, जर तुम्ही लोअर टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, म्हणजे तुमचं टॅक्स ब्रॅकेट कमी असेल किंवा बिगिनिंगच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, तर तुम्ही नक्कीच त्याचा म्हणजे 1 वर्षानंतर देखील विड्रॉल सुरू करू शकता. मग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्हाला जास्त लागणार नाही. आणि जर तुम्ही 3 वर्षासाठी ठेवलं तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो, ज्याच्यामध्ये 20% असतं त्याला आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्सेशनचं देखील बेनिफिट घेऊ शकता. खरं. तिसरा ऑप्शन या संदर्भातला नेमका कोणता आहे सिनियर सिटीजनसाठी बघूया. तिसरा पर्याय प्रधानमंत्री वय वंदन योजना, LICच्या माध्यमातून याची गुंतवणूक शक्य आहे. 10 वर्षांपर्यंत 8% व्याज आहे आणि मुदतीपूर्वी पैसे काढणे हा ऑप्शन इकडे आहे. करेक्ट. आणि ह्यामध्ये कसं आहे की ही जी योजना आत्ताच नुकतीच सुरू झाली 4 मे 2017 माझ्यामध्ये, आणि त्याच्यात नुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता. 8% तुम्हाला परतावा मिळत राहतो. तुम्हाला ऑप्शन्स असतात वेगवेगळ्या प्रकारे, किती म्हणजे वेदर तुम्हाला मंथली पाहिजे, क्वार्टरली पाहिजे का इयरली पाहिजे, असा ऑप्शन्स असतात.
8% तुम्हाला परतावा मिळतो. मध्ये मुदतीपूर्वी तुम्ही पैसे काढू शकता जर काही क्रिटिकल इलनेस असेल किंवा काही गोष्टीसाठी, पण त्याच्यामध्ये मग तुम्हाला 2% एक्झिट लोड म्हणजे 2% तुम्हाला पेनल्टी लागते कॅपिटलच्या. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपण जर घसरत्या व्याजदरांच्या सिनारिओमध्ये आहोत. ऑफकोर्स 10 वर्षाचा व्याजदरांचं कोणी प्रेडिक्शन करू शकत नाही. आजपासून 5 वर्षांनी परत व्याजदर वाढू शकतील, पण ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही 10 वर्षासाठी तुमचे 8% लॉक करू शकता. त्यामुळे ते तुम्हाला म्हणजे हा एक नक्कीच असा ऑप्शन आहे की जो तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. आणि निश्चित हा पण एक ऑप्शन, हा पण एक पर्याय तुमच्या समोर आहे. आणखी एक पर्याय आपण बघणार आहोत आणि मग ब्रेक घेणार आहोत. आपण बघूया तो पर्याय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स. 5 वर्षांपर्यंत रक्कम काढता येत नाही. कमीत कमी रक्कम 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाहीये. व्याजदर जर 10% जास्त असेल तर मात्र TDS लागतो. करेक्ट. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बॉन्ड्स आहेत आणि काही कालापासून चालू आहेत. हे 8% व्याज आहे. ह्याच्यामधलं एकच थोडासा निगेटिव्ह पॉईंट हा आहे की तुम्हाला लिक्विडिटी नसते. मध्ये जर पैसे काढायचे असतील तर ते तुम्ही काढू शकत नाही. जसा येथे लिहिले की कमाल मर्यादा नाही. सो एक आपण जे सांगतो हे काही ऑप्शन्स ना ते असे आहेत जे स्लाइटली लॉंगर टर्म आहेत. हे सगळे तुम्हाला इंटरेस्ट रेट तुम्ही लॉक करू शकता तुमचा पुढच्या घसरत्या व्याजदरांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी. बघा काय झालं की आपण 3 वर्षापूर्वी ज्यांनी फिक्स डिपॉझिट केले होते ते 9% होते. आज ते 7%वर आले. सो रिन्युअल रिस्क जी आम्ही त्याला म्हणतो की ती असते की रिन्युअलच्या वेळेला व्याजदर काय असेल याची शाश्वती नसते. तर त्या गुंतवणूकदारांसाठी माझ्या मते हा एक ऑप्शन चांगला आहे. खरं निश्चित. आतापर्यंत आपण वेगवेगळे ऑप्शन्स बघितलेलेच आहेत. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आणखी काही पर्यायांवर आपण नजर टाकायची आहे. सिनियर सिटीजन स्पेशल आजचा हा आपला एपिसोड सुरू आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहता पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सिनियर सिटीजन्स अर्थात ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचा आपण खास भाग घेऊन आलेलो आहे. कारण बँकांचे व्याजदर घटत आहेत आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं टेन्शन कदाचित या मंडळीने येऊ शकतं, पण ते टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठीचे काही खास ऑप्शन्स आम्ही तुमच्या समोर ठेवतोय. आणखी काही ऑप्शन बघूया. ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. कमीत कमी वय 60 वर्ष हवं ही त्याची अट आहे. व्याजदर 8.3%, मुदत आहे 5 वर्षाची. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला कर सवलत देखील इकडे मिळते आणि मला वाटतं ही खूप पॉप्युलर आहे स्कीम. सो ही जी आताच याच्यातलं व्याज थोडंसं कमी झालं, पण ह्या स्कीम अंतर्गत तुम्ही क्वार्टरली तुम्हाला व्याज मिळू शकतं आणि ही कुठल्याही बँकांमध्ये किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील ओपन करू शकता. काही निवडक बँकांमध्येही उपलब्ध आहे आणि माझ्या मते हा एक चांगला ऑप्शन आहे कारण याच्यात 80C मध्ये देखील बेनिफिट मिळतं तुम्हाला. आणि ह्याच्यानंतर ह्यात एक दुसरा बेनिफिट असा आहे की 5 वर्षानंतर देखील तुम्हाला 3 वर्ष एक्सटेंड करण्याची मुभा आहे. फक्त ह्यामध्ये मिनिमम जे वय आहे ते 60 वर्ष आहे किंवा 55 वर्ष जर तुम्ही आता रिटायर झाला असाल. आणि मग त्यामध्ये अट अशी असते की 55 वर्षानंतर तुम्ही रिटायर झाला असाल तर 1 महिन्यात जे तुम्हाला पैसे मिळतात रिटायरमेंट बेनिफिट्सचे ते तुम्ही यामध्ये गुंतवले पाहिजे. म्हणजे तो 1 महिन्याचा पिरियड क्रुशियल आहे आणि मॅक्सिमम लिमिट 15 लाख आहे प्रत्येकी. सो तुमच्या फॅमिलीमध्ये 2 मेंबर्स असतील तर तुम्ही 30 लाख देखील यामध्ये गुंतवणूक करू शकता 60 वर्षाच्या वरती असतील तर. सो जसं मी सांगितलं की आत्ता बँकांचे दर आपल्याला 7-7.5% दिसत आहेत, पण इथे 8%चे ऑप्शन्स आज देखील उपलब्ध आहेत. आणि हे सगळे ऑप्शन्स माझ्या मते रिस्क रिवॉर्ड रेशो जर आपण बघितला तर ज्या प्रकारची आपण म्हणजे कदाचित तुम्हाला 8.5%, 9%चं बँक कंपनी FDs देखील मिळू शकतील, पण त्यातली जी रिस्क आहे ती जर तुम्ही लक्षात घेतली तर मला वाटतं हे ऑप्शन्स फार उत्तम आहेत असं मला वाटतं. खरं आहे. पुढचा पर्याय नेमका कोणता आहे तो देखील तुम्ही चाचपून घेऊ शकता. तो बघूया आपण आता. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. मुदत 5 वर्षाची. व्याजदर आहे 7.6% मासिक आणि सिंगल नेमसाठी जास्तीत जास्त रक्कम 4.5 लाख आणि जॉईंट नेमसाठी आहे 9 लाख. डबल आहे. करेक्ट. म्हणजे जर घरात एकच व्यक्ती असेल तर तुम्ही 4.5 लाख ठेवू शकता. 2 जर व्यक्ती असतील तर 9 लाख रुपये गुंतवू शकता. व्याजदर कमी असल्यामुळे थोडासा बाकी ऑप्शन्सपेक्षा थोडासा अनअट्रॅक्टिव्ह असा ऑप्शन वाटतो, पण ज्यांना मंथलीच इन्कम हवं आहे तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन देखील तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स मॅक्सिमम लिमिट अमाऊंटची 9 लाख असल्यामुळे एका फॅमिलीमध्ये तेवढं त्याच्यावरती तुम्हाला गुंतवणूक करणं शक्य नाही. खरं आहे. आणि या अनुषंगाने शेवटचा ऑप्शन आता आपण बघणार आहोत तर तो आपण बघूया आणि मग नाईक सरांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. PPF. व्याजदर आहे 7.8%. 15 वर्षांनी 5-5 वर्षांच्या पटीत तो वाढू शकतो.
सो हा एक ऑप्शन आहे ना जो मला फार आवडतो आणि थोडासा जास्त एक्सप्लोर केला गेला नाहीये. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमचं PPF 15 वर्ष नक्कीच झालेलं असेल किंवा 20 वर्ष देखील झालं असेल, तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन असतो दरवर्षी 5-5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये वाढवण्याचा. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे 7.8 आहे ना हे पूर्णतः टॅक्स फ्री आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही जर समजा 500 रुपये जरी गुंतवले, तुमचा जो एक्झिस्टिंग कॉर्पस आहे तो ठेवून द्या तसाच, केवळ 500 रुपये गुंतवा किंवा 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही गुंतवू शकता. तर ते पैसे जे तुम्ही गुंतवत राहिलात सातत्याने, तर त्यावरती जे तुम्हाला व्याज मिळते ते टॅक्स फ्री आहे. आणि तुमचा जो काही बॅलन्स आहे त्याच्या 60% अमाऊंट तुम्ही काढू शकता. म्हणजे आता समजा 15 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, आपण असं मानून घेऊया की तुमचे अकाउंटला 15 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि 20 लाख रुपये बॅलन्स तुमच्या अकाउंटमध्ये, तर तुम्ही अप टू 60% त्याच्यातले काढू शकता. म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत तुम्ही ते विड्रॉ करू शकता. आणि मग ते 5 वर्षामध्ये जर डिवाइड करायचं असेल तर तेवढे त्या प्रमाणात तुम्ही डिवाइड करून पैसे काढून घेऊ शकता. मी असं सांगेन की समजा आपण म्हणतो की 7.6% आता तुम्हाला व्याज मिळत आहे, 7.8%, तर 8% केवळ तुम्ही काढून घेऊ शकता तुमच्या ह्याच्यातनं, जेणेकरून तुमचं व्याज ॲड होत आहे आणि ते मुद्दलातनं तुम्ही जे काढतात पैसे पण ते व्याज दरात तेवढेच ॲड होतात. म्हणजे 10 लाख बॅलन्स आहे, 7.8 व्याजदराने ॲड झाले तर तेवढेच पैसे तुम्ही काढून घेऊ शकता. आणि ती एक अशी रिटायरमेंट स्कीम म्हणून तुमची स्वतःची तुम्ही यातनं क्रिएट करू शकता. खरं. कार्यक्रम वाइंड अप करताना कुठले 3 महत्त्वाचे मुद्दे ज्येष्ठ नागरिकांनी बाकीचे ऑप्शन्स स्वीकारताना लक्षात ठेवायचे? कुठले 3 मुद्दे? जो एक ट्रेंड मी बघतोय की सरसकट बॅलन्स किंवा इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूकदार जात आहेत की व्याजदर खूप कमी झाले आहेत म्हणून, तर तो आणि पूर्णतः 100% गुंतवणूक तिथे ठेवत आहेत. तर माझं असं मत आहे की 25-30% तुम्ही नक्की अलोकेट करू शकता, पण सरसकट फिक्स डिपॉझिटचे पैसे त्यामध्ये स्विच करणं आणि त्यातनं मला 12% किंवा 10% येत राहतील ही अपेक्षा धरणं थोडंसं डेंजरस ठरू शकतं येत्या काही काळात. मार्केट्स जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत सगळ्यांचीच वेल्थ क्रिएट होत राहील, पण आपल्याला हे पैसे प्रोटेक्ट करणं देखील आवश्यक आहे असं मला वाटतं. खरंय, खूप महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे. आणि आम्ही आज तुमच्यासमोर काही खास ऑप्शन्स ठेवले, कारण थोडंसं टेन्शन फ्री करण्याचा, टेन्शन रिलीज करण्याचा आमचा हा प्रयत्न होता. खूप खूप धन्यवाद नाईक सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा ज्येष्ठ नागरिक ही खरं प्रत्येक घरातली एक संपत्ती असते आणि त्यांची संपत्ती शाबूत ठेवण्यासाठी आणि ती पुढे आणखी वाढण्याच्या दृष्टीने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला होता. पैसा झाला मोठाच्या आजच्या भागामध्ये आत्ता इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.